हाय व्ह्युअर्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. आणि मी आज शेतामध्ये आलेली आहे आणि तुम्ही जो पाहत आहे तो एवढ्या भागामध्ये लागलेला हा कांदा आहे. हिरवागार मिरचीची झाडे सुद्धा आहे शेतामध्ये. आणि हा हिरव्या रंगाचा जो तुम्ही पाहत आहे तो सांबार आहे. आमच्याकडे याला सांबार म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट मध्ये नक्की सांगाल, कारण की प्रत्येक जण याला वेगवेगळ्या नावांनी ओळखतात. कोणी कोरिअंडर म्हणतात, तर कोणी याला कोथिंबीर म्हणतात. तर आमच्याकडे आम्ही रोजच्या जीवनामध्ये याला सांबार म्हणत असते. आणि हा फुलावरती आलेला आहे आणि वाळल्यानंतर याचे धने सुद्धा निघतात. हे बघा तुम्ही, हिरवेगार छोटे छोटे धने लागलेले आहे. कुठे हाय कुठे कांदा बाहेर सुद्धा सगळ्यांना, मी आलेला आहे. सोनाली स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. आणि आज मी शेतामध्ये आलेली आहे. शेतामध्ये तुम्ही पाहू शकता की हा जो आहे हा कांदा लावलेला आहे पूर्ण एवढ्या एरियामध्ये, ह्या क्षेत्रामध्ये. तर शिवानसुद्धा माझ्यासोबत आहे आणि तो मस्त मातीमध्ये खेळून राहिलेला आहे. मी सुद्धा आलेली आहे आणि आम्ही सोबत शेतामध्ये याच्या पप्पांना पाणी द्यायचं होतं वांग्यांना, तर आम्ही दोघंसुद्धा आलेलो आहोत त्यांच्यासोबत. आणि मी पाण्याची बॉटलसुद्धा घेतलेली आहे आणि हा मस्त खेळून राहिलेला आहे. सगळ्यांना हाय करून दे बेटा, सगळ्यांना हाय करून राहिलेला आहे. आणि मम्मी हा आणि वाव, इथे शिवांश मस्त आपले बॉडी पार्ट्स नेम सांगून राहिलेला आहे तुम्हा सगळ्यांना. हेअर्स, नोज, मम्मी हे शब्द ऐकून ना खूप छान वाटत असते, कारण की तो खूप काही असं बोलत नाही आहे, खूप कमी बोलत असतो. तर शेतामध्ये आम्ही आलेलो होतो, मध्ये. बसून होतो आणि आज आम्ही निवांत. शेतामध्ये तर आलेलो तो आहोत. मस्त शेतामध्ये मातीमध्ये खेळत होता. खूप आणि जर काही तुम्हाला असं जर हा काही व्हिडिओ दाखवायचं आवडत आहे असेल तर नाही, नक्कीच पण व्हिडिओला हे लाईक आहे करा, शेअर करा कांदा. आणि हे कमेंट आहे करायला विसरू कांदा नका. शेतामध्ये लावलेला हा आहे जो आणि आहे तुम्ही हा बघू कांदा शकता आहे आणि की कांदा कांद्याला हा खूप म्हणजे असा कांदा हा भरपूर असा भरपूर. वाढलेला नाही आहे, पण झालेलाच आहे. जेव्हा कापणीला येईल किंवा काढण्यात येईल तेव्हा मी नक्की चिक्कू 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 सांग सांग बळा. हा, ही आहे माती. ही काय आहे? माती. आणि हा काय आहे? हा आहे दगड. हाय काय आहे? दगड. आणि तुला बघू शकता की ह्या कोठ्यामध्ये आत्ता शेण काढणं सुरू आहे. आणि शेण काढल्यानंतर या कोठ्याला पूर्ण झाडून घ्यायचं आहे. झाडून घेतल्यानंतर मस्त पाणी टाकायचं आहे. आणि हा सगळा जो कार्यक्रम आहे आज या ब्लॉगमध्ये होणार आहे. हे गाईचं छोटस वासरू आहे आणि पांढऱ्या रंगाचं आहे. पाहायला मस्त सुंदर दिसते आहे. आता शिवांश आपल्या काकू सोबत आजीच्या घरी जाऊन राहिलेला आहे आणि मी आता झाडू घेतलेला आहे. मला झाडू मारायचा होता कोठ्याला, तर आबाजीनं आधीच बोरिंग लावून घेतली आणि पाणीच मारायला घाई करून राहिले होते, पण आधी झाडायचं होतं. तर मग मी आता थोडा थोडा जो भाग आहे तो झाडून घेऊन राहिलेली आहे. मला माझं हे रोजचं काम नाही आहे. ही काम माझ्या सासूबाईंचं आहे. त्या येत असतात रोज आणि शेण वगैरे काढत असतात, झाडू मारत असतात, पाणी टाकत असतात. पण कधी का त्या जर नाही राहिल्या किंवा आठवड्यामध्ये कुठे काही बाहेर वगैरे जायचं काम पडलं तर मग हे काम मला करावं लागत असते. आणि काकूच्या मुली सुद्धा राहत असते, तर त्यांनी सुद्धा सोबत राहत असते. तर आम्ही हे काम सगळेजण मिळूनच करत असतो. तर झाडून घेत असतो गोठ्याला, नंतर मग छान पाणी शिंपडून घेत असतो, शेण वगैरे काढून घेत असतो. तर हा आमच्या काकाजीचा गोठा आहे. तर आता सगळं शेण वगैरे सगळं काढणं झालेलं आहे आणि आता आम्ही घरी जाणार आहोत. घरी आल्यानंतर मला धने साफ करायचे होते. धन्यामध्ये खूप कचरा आहे, काड्या आहे, तर या साफ करून घ्यायच्या होत्या. तर हा शेतामधला आहे धना, जो की मी आताच तुम्हाला सांगितलं होतं सांबार. तर मी आता याला गाळणीनं, गहू गाळाची गाळणी घेतलेली आहे आणि त्या गाळणीनं याला गाळून घेत आहे, कारण की या धन्यांमध्ये खूप काही काडी कचरा वगैरे आहे, तर तो निघून जात असतो असं गाळल्याने. तर तुम्ही पाहू शकता की तो जो गाळल्यानंतर जो धना आहे किंवा मग जे काडी कचरा आहे तो आपोआपच असा वरती यायला लागतो आणि निघून जात असतो. तर साफ तर करावंच लागते. तर अशा प्रकारचा हा जो कचरा आहे तो धन्यांमधून निघलेला आहे, ज्यामध्ये काही काही धने सुद्धा दिसून राहिलेले आहे. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की कळवाल. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. चला, आजच्यासाठी